लहान मुलांमध्ये सुद्धा आयर्न डेफिशियन्सी जेव्हा असते तर त्याच्यामुळे तुम्हाला भूक न लागणे हे पहिलं सिम्पटम असतं. लहान मुलांमध्ये काय ना मोठ्यांमध्ये लॉस ऑफ ॲपेटाईट. तर आयर्न रिच फूड्स आपल्या अन्नातले खूपच कमी झालेत. आपण फक्त गहू आणि भात एकच तांदूळ एवढंच धान्य खातो. चटण्या सगळ्या गायब झालेल्या आहेत. जे पूर्वी तिळाची चटणी, जवसाची चटणी, दाण्याची चटणी, शेंगदाण्याची चटणी असं असायचं ते सगळं गायब झालेलं आहे. हल्ली म्हणजे विकत आणलं तरी ते कपाटात ठेवलेलं असतं. अरे एक्सपायर झालं म्हणून डस्टबिन मध्ये जातात. किंवा भाज्या ज्या आहेत, मेथी कोण निवडत बसेल म्हणून मेथी आणली जात नाही. पालक असेल तर मग रोज पालकच. मग आता रोज कालच पालक झालाय मग काय खाणार. आयर्न रिच फूड्स जे आहेत किंवा नॉनव्हेज मध्ये पण नको, त्याला नको, बाळाला नको जास्त, किंवा मुलाला नको किंवा मुलीला नको, उष्ण पडेल असं. प्रोटीन आहे त्याच्यातनं, आयर्न सुद्धा आहे, कॅल्शियम आहे. अंड द्या मुलांना खायला. तो दॅट इज व्हॉट यू नीड टू डू. ते द्यायला काहीही हरकत नसते. कारण आयर्न डेफिशियन्सी झाली की तुम्हाला भूकही मरते. शाळेत शिक्षक काहीतरी शिकवतायत आणि मूल एकीकडे झोपलंय, डुलक्या काढतंय. ही पण जी असतात मुलं ती सकाळी न खाऊन आलेली आणि आयर्न डेफिशियंट अशी मुलं असतात.